नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील CNG पेट्रोल पंपावर वाढती दादागिरी, कर्मचाऱ्यांचा आक्रोश आणि शिरूर परिसरातील अमानुष कामकाज. एकाच वास्तवाची दोन तोंडे. विजय कांबळे प्रतिनिधी. नागरगाव. कर्मचाऱ्यांवर हल्ले, शोषण, भीती आणि ग्राहकांचे असह्य होत असलेलं दैनंदिन जीवन. पुणे शहरात आणि शिरूर परिसरात CNG पेट्रोल पंपाचं चित्र आज भयावह आहे. एकीकडे ग्राहकांची दादागिरी, मारहाण आणि धमक्या, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे अमानुष श्रम, ब्रेकशिवाय सलग काम आणि आरोग्याला धोका. ही दोन्ही बाजू मिळून एक कटू वास्तव तयार झाले. पंपावर गोंधळ, भीती, अन्याय आणि मनुष्य म्हणून जगण्याच्या अधिकाराची घुसमट. मी लोकल आहे, रांगेत कशाला थांबू, पंपावरील दडपशाहीचा कहर. पुण्यातील अनेक CNG आणि पेट्रोल पंपावर काही ग्राहकांनी उभा केलेला दहशतीचा माहोल दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रांग मोडून थेट पुढे येणे, कर्मचारी नियम समजावून सांगत असताना उलट त्यांना धक्काबुक्की करणे, सुट्ट्या पैशांच्या वादातून मारहाण करणे हे प्रकार आता रोजचे झाले आहेत. गेल्या 1.5 महिन्यात तर 6 ठिकाणी कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ले, टोळीचा गोंधळ, मारहाण झालेली आहे. एरवड्यात सुट्ट्या पैशावरून पंप कर्मचारी आणि मालकालाही मारहाण झाली, तेही मध्यरात्री. या घटनांनी पंप कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचं सावट गडद झालंय. संघटनांचा इशारा आहे की 24 नोव्हेंबरपासून रात्री 7 नंतर पंप बंद. वाढत्या हल्ल्यांवर अंकुश न लागल्याने सर्व पेट्रोल CNG डीलर्स आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून ठोस उपाय न झाल्यास 24 नोव्हेंबरपासून रात्री 7 नंतर शहरातील सर्व पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवक्ते अली दारूवाला यांनी स्पष्ट म्हटलं की कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात असताना पंप चालवणे म्हणजे आत्मघात आहे. अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनीही सांगितलं की 6 मोठ्या हल्ल्यानंतर परिस्थिती सुधारली नाही. कर्मचारी भीतीने काम करत आहेत आणि या घटनांचा तपशील पोलीस आयुक्तांना देण्यात आलेला असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निर्णायक बैठक होणार आहे. या सगळ्या शिरूरच्या पंपांवरील चित्र आणखीनच वेदनादायक आहे. पुण्यातील पंपांवर हल्ल्यांचा धोका वाढला आहे, पण शिरूर परिसरात कर्मचाऱ्यांचे आयुष्य कष्टात अडकले आहे. कोणताही ब्रेक नाही, पाण्याची सोय नाही, चहा नाही, जेवण्याची सुट्टी नाही आणि वरवड वाढता कामाचा ताण. एक कर्मचारी डोळ्यात पाणी आणून म्हणाला, आम्हाला बैलासारखं राबवून घेतात. 8 तास उभं राहावं लागतं. अंगात त्राण नसताना देखील आम्हीच मशीनसमोर उभे असतो. काही कर्मचाऱ्यांना सतत चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा अशा समस्या वाढत आहेत. 2 डिस्पेन्सर, एकच कर्मचारी. रांगा लांब, ग्राहक त्रास. पैसा वाचवण्यासाठी कंपनीकडून कर्मचारी कमी केल्याचा आरोप सर्रास होऊ लागला आहे. परिणामी 2-2 डिस्पेन्सरवर एकच कर्मचारी उभा असतो. त्यामुळे कामाची गती कमी होऊन रांगा भलीमटी होतात. वाहनधारकांचा संताप अपरिहार्यपणे वाढतो. एक ग्राहक उद्विग्नपणे म्हणाला की कर्मचारीच कमी ठेवलेत तर काम वेळेत कसं होणार. कर्मचारी आणि ग्राहक दोघेही त्रस्त आहेत. व्यवस्थापन मात्र निर्विकार. या सर्व गंभीर परिस्थितीत व्यवस्थापनाकडून दखल मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. पाणी, चहा नाही, जेवणाची वेळ नाही, अतिप्रचंड कामाचा ताण आणि त्याचवेळी बाहेर दादागिरी करणारे ग्राहक. यामुळे पंप कर्मचारी अक्षरशः मानसिक, शारीरिक दोन्ही पातळीवर थकून गेलेत. या संघर्षाचा केंद्रबिंदू म्हणजेच आम्हीही माणसं आहोत. कर्मचाऱ्यांची शासनाकडे मागणी स्पष्ट आहे. पंपावर नियमित पोलीस सुरक्षा, रात्री गस्त वाढवावी, दादागिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई, कामगारांसाठी बंधनकारक ब्रेक, नियमित आरोग्य आणि कामकाज तपासणी, हल्ले थांबवा, आम्हाला सुरक्षितता द्या, नाहीतर सेवा बंद करणं भाग आहे. या पंपावर आज ग्राहकांनी तडजोड केली आहे, कर्मचाऱ्यांनी पण प्रश्न कायम. सुरक्षितता आणि मानवी हक्कांना प्राधान्य कोण देणार. CNG पेट्रोल पंप हे केवळ इंधन देणारे केंद्र नाही, तर ते शहराच्या धमन्यांसारखे आहेत. पण या धमन्यात दिवसेंदिवस चिंता, भीती, राग, अन्याय मिसळत चाललेला आहे. हा संघर्ष संपवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली नाही तर उद्या पेट्रोल CNG मिळणं कठीण होईल आणि कर्मचारी, ग्राहक दोघांचंही आयुष्य धोक्यात येईल. हाच आजचा काळजाला भिडणारा सत्य अहवाल. पंपाच्या प्रकाशातही अंधार वाढत चालला आहे. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल. जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा, तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म. खरे आणि निर्भीड वार्तांकन, समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका. संपादक बी क्षेत्रीय. पत्ता धनकवडी, पुणे 43. संपर्क 9545155656. आदेश जनतेचा न्यूज चॅनल.
कारण सत्य लपून राहत नाही, ते जगासमोर आणलंच पाहिजे.